हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना. मी सध्या बिलकुल मजेत आहे. तरी माझा चेहरा सध्या खराब झाला आहे, डोळे वगैरे खोल गेले. तर आज मी लय बिझी होते दिवसभर, पण तिकडं शूट नाही केला मी व्हिडिओ. कारण कसं आहे, व्हिडिओ शूट नाही आता म्हणजे मी आज बुकिंग करायला गेले होते ना, गाडी बुकिंग करून ठेवली. आधी मी ठरवलं आणि आज बुकिंग केली. आणि उद्या मला माजलगावला परत शूटिंगला जायचं आहे. माझे म्हणजे ओल्ड सॉन्ग शूट करायचे, जसं मी त्या दिवशी केले होते तसे. आणि काय म्हणतात, हां आजचं सांगते तुम्हाला. आज मंगळवारचा बाजार होता. आई, आमचे वडील, आम्ही सगळेच गेलो होतो. तर गाडी बुक केलेली आहे मी, ब्लॅक कलरची ॲक्टिवा. मला गाडी येत नाही. घरचे ओरडायले होते, गाडी येत नाही, कशाला गाडी गेलीच बाई, हातपाय मोडन. त्यांचं पण खरं बरं का. मला तर असली भीती वाटते ना गाडी चालवायची, बापरे. मला आता शिकावं लागन आणि शिकून पुन्हा मग चालवावी लागन. तोपर्यंत आणून लावायची. आता आमचं घर असं आहे बघा, वारा आलं की आमचे पत्रे हालते. ती गाडी लावायची जागा नाही. पूजा वगैरे करूच तर आणणार आहे मी. तर पूजा झाली की अंबाजोगाईत मैत्रिणीच्या इथं, कुणाच्या इथं ओळखीच्या ठिकाणी मी लावून टाकणार आहे गाडी. आणि जेव्हा मी परफेक्ट शिकल, आणि पावसाळ्यात तर गाडी मला इथं जमणारच नाही. तसंही मला अंबाजोगाईत शिफ्ट व्हायचं लवकरच. माझा कपड्याचा बिझनेस चालू करायचा आहे. आता आमच्या आईला तर कामधंदा होत नाही, तिला कटाळून गेली, थकली आहे, वरवर होईना झाले. आणि मला एकटीला कसं करावं, काय करावं, मी आरबळून गेले बाबा. टेन्शन आलंय मला. मी सगळे प्लॅन तर केलेत, पण सक्सेस करणं सध्या तितकंच कठीण असते. म्हणणं सोपं आहे, पण करणं लय अवघड असते. गाडी सध्या मी एवढी भेद घेतली ना, डेअरिंगनं घेतली मी गाडी. आता त्याला काही कमी पैसे लागतात का? नवी खट गाडी शोरूममधून काढायला लागले मी. आणि एवढं सोपं नाही हो, सगळं काय स्वतःच्या कष्टाने करणं खूप अवघड आहे. तर तसंच मी भेद गाडी काढली बाबा. डाऊन पेमेंट केलं आहे 30-35 हजार. आणि 1 लाख कितीची गाडी, म्हणजे 1,10,000 का 20,000 काहीतरी आहे रेंजची तिची. तर मी परवा दिवशी आणणार आहे. परवा दिवशी मी ब्लॉगिंग फुल बनवणार आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. हे मुलांच्या आणि आईवडिलांच्या हस्ते पूजा करणार आहे गाडींची. माझं एक गाडीचं स्वप्न पूर्ण होईल आहे. आणि त्याच्यानंतर मी हे काय म्हणतात त्याला, आता हे गाडी घेतली. आणि माझं दुसरं स्वप्न आहे, मला घर स्वतःचं असावं, स्वतःची जागा आणि स्वतःचं घर. माझ्या आईवडिलाचं सगळं आहे, पण अपेक्षित आणि अवलंबून मला कुणावरच राहायचं नाही. मला स्वतःचं करायचं सगळं. तर गाडीच्या नंतर माझी जागा आणि घर हीच मोठं स्वप्न आहे. आणि आणि तिसरं स्वप्न म्हणजे माझ्या मुलांचं शिक्षण आणि मुलांचं भविष्य. आणि त्यांना सध्या मोठं उंचाचं शिखर गाठायला लावायचं, हे एक स्वप्न आहे माझं. तर मी ही 3 स्वप्न पूर्ण करून मी मरणार. मला तोवर हारायचं नाही आहे. मी खूप सारी मेहनत करणार आणि मी करत राहणार काही ना काही. तर तुमचा आशीर्वाद सपोर्टमुळे हे सगळं झालं आहे म्हणायचं. चला, फेसबुकवरनं शिव्या आल्या, काय शिवीगाळ झाली, शिव्या दिल्या लोकांनी, पण त्यांची शिव्या देणे माझ्या शिव्या सध्या कामाला आल्यात असं म्हणायचं. जे काही मी माझं रोज कामाला जाऊन करू शकले नसते, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी मी घेतलं. स्कूटी घेणं तरी काय सोपी गोष्ट नाही आहे. इकडं बघा, पम्या लपून लपून ऐकायला लागलं, बघू शकताय तुम्ही इकडं. आणि आमच्या इकडं बघा, भाकरी करायली चुलीवर, सगळं सामान बाहेर आणले. चला आता आईला बोलू आपण, आई काय म्हणते बघू. आईला कसं वाटायला विचारते. बाजरीचं पीठ आणलं, ह्याच्यामध्ये भाकरी कराय. आणि आता तुम्हाला माहिती, गॅसचा प्रॉब्लेम अजून बी आहे, त्याच्यामुळं आई आमची करायली चुलीवर भाकरी. आई, भाजीला काय आणले का आता बाजारातून? काय आणलंच बाजारातून भाजीला? काय हाय की माळव आपले माळव? काय माळव? मिरच्या, वांगे झालं. चवळी हाय, कांद्याची पात हाय. माळव आणलं नाही? आणलाय शेवगा, चिकन आणलं का नाही? बकरा मटण आणलंय. बकऱ्याचं आणलं का आज? बापरे, आज बकऱ्याचं मटण आणलंय. आज घरचे सध्या एवढे खुश आहेत, पार्टी द्यायलेत काय की बाबा मला गाडीची. तसंच वाटायला लागले बघा. आई हसली, आई सध्या लय खुश आहे. तर आईला सध्या आनंद वाटतंय. पण आईला आज नेलं नव्हतं, तर मी गाडी आणायला म्हणजे बघू कसं होतंय ती. आईच्या हातानं तिकडं, लेकरांच्या हातानं नाही तर आईच्या हातानं पूजा करणार आहे मस्त. नंतर मी आईला दळण आणायला जाऊन देणार नाही, दळण गाडीवरच असणार माझं. आता पावसाळ्यात तर नाईलाच डोक्यावर जावं लागणार, असं रानात राहावं लागतंय, चिखल होतंय, त्यामुळे गाडी निघत नाही. पण पावसाळ्याच्या नंतर हिवाळा उन्हाळा तर दळण आईला डोक्यावर आणूच देणार नाही मी, कसलंच. ती थांबवणार आहे. गाडीवर टाकलं, दळण ठेवलं, आले वापस. नंतर दळण घेऊन येणे
काही बाजार असला आईला रोडवून आणणं होत नाही, गाडीवर टाकायचं आणि गाडीवर घेऊन यायचे. छोटे मोठे कामं सगळे गाडीवर करायचे असं ठरवले. ती गाडी मी नुसतं मला हिंडाय फिराय नाही घेतली तर मी घरच्यांच्या सध्या मदतीला होणार. कुठं अर्जंट काम आलं, कुठं हॉस्पिटलला अर्जंट जायचे, कुणा लेकराला ताप आले, आईचं दुखायलं, आजीचं दुखायलं, तर सगळ्याच्या कामी यावी असं मी म्हणजे त्याचा उपयोग सगळ्यांना करणार आहे बघा, म्हणून मी गाडी घेतली. नाहीतर मला तर लई भीती वाटते असं डायरेक्टली गाडी घ्यायची. त्याच्यामुळे मी गाडी म्हणजे आतापर्यंत डेअरिंग केली नव्हती, पण आता केली आहे. तर खूप म्हणजे आनंद बी वाटते, भीती बी वाटते, एवढी महागाची वस्तू घेतली त्याच्यामुळं. कारण बिना आधारी काहीतरी करणं म्हणजे मोठी गोष्टच आहे ना. चला असू. तर आईने बघा चूल पेटवली. आई कसं वाटतंय तुला? भारी वाटतंय. भारी वाटायलंय. तुला पण गाडीवर फिरवते बघा आई आमची कसं चणचणा काम करते अजून बी. तर आज करून आली बाजार करून. सध्या माणूस थकते बाबा, एवढं सोपं नाही बाजार करणं. वरवर आईला व्हायचं नाही, पुन्हा बाजार सध्या मला करून आणावं लागेल. चांगली गाडीचा हात बसला म्हणजे बाजार वगैरे पटकन उजाडाचा आधी करून घरी आणून द्यायचा. आईला मदत होईल, वडिलांना मदत होईल, लेकरांना सध्या मदत होईल त्या गोष्टीत, आणि मला एकटीला काही करायचं म्हणलं तरी मदत होईल. आता रोडला गेलं की ॲटोची वाट, इथून जर मी कुठं फास्ट निघाले तर घंटाभर ॲटोची वाट बघत उभार लागते. त्यात 50 रुपये तिकीट, जाणे येणे 100 रुपये आहे. तर त्यामुळं लय अवघड आहे. तितका म्हणजे असं सुखासुखी आपण जात नाही. एवढी मोठी ॲटोमध्ये गर्दी, झंझटी, भानगडी, लोक वाईट नजराने बघायलेले. त्यामुळं कुणाच्या आईला मावशी म्हणण्यापेक्षा आपली वस्तू कधी ऐकत नाही. मान्य आहे. आता शेवटी हो का माणूस आपण सगळे भेटावं बाबा, गाडी चालवणं रिस्की काम आहे रस्त्याने. मी तर लय भेटते, मला अजून सध्या दगदग आहे. मी गाडी आणायली पण कसं होईल. आता माझी बाळूमामावरच सगळी बाळूमामाची कृपा म्हणायचं. आणि मी तर गाडी काढणार नाही जोवर माझा हात बसत नाही तोवर. पण जर मी जेव्हा शिकन तेव्हा सगळ्यांच्या उपयोगी आणीन ते वस्तू मी जे घेतली ती. तर तुमच्या सगळ्या आशीर्वादाने हे शक्य होते. मला खूप भारी वाटते. तर तुम्हाला कसं वाटते तुम्ही सध्या कमेंट्स करून सांगा. आणि रस्त्याने कसं गाडी चालवायची, काय चालवायची आपल्या हातात बी असतंय. आणि कधी कधी चलूनही नशिबाच्या पुढं कोणाला जाता येत नाही. त्यामुळे भिवून पण उपयोग नाही, डेअरिंग केलीच पाहिजे भविष्यामध्ये. तर ही आमची मनी म्याव बघा कसं ऐकली. ए मनी, हिनं पिल्ले दिलेत बघा. आता 3 पिल्ले दिलेत. आता मला ब्लॉगिंगमध्ये मी रोज घेईन त्या पिल्ल्यांना. तुला अजून डोळेच उघडले नाहीत. भूक लागली तुला? ते बघ कशी खॅक करते. भूक लागली? चल, तिला बोलायचं द्या अवसन राहिलं नाही, इतकी गळून गेली. आले तुफान किती, जिद्द न सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्न झाली पुरी, असं काम झालं. तर चला असो. तर काय ना, तुम्हाला एक महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. खूप कष्ट केले, खूप पळापळी केली, लग्न काय करायचा विचार नाही केला मी. लोकांनी लय वाट बघितली का वाईट करते की ना, अजून बी वाईटच बोलाय उभे आहेत मला. जरा काय माझं बरं झालंय, थोडे चांगले राहायला लागले, थोडे चांगले कपडे घालायले, आयटीत फिरायले, आता गाडी घेले तर लोकांना देखवा नाही जळा पाहिलेत माझ्यावर. पहिलं माझ्या मैत्रिणी, मित्र, ओळखीचे लोक सगळे मला बोलायचे, उगाचच फोन लावायचे तास तास. आणि आता माझं जरा बरं झालंय तर कुणाला देखवा नाही. तुम्हाला सांगते, आता तुम्हाला यूट्यूबवरच्या लोकांकडं माझा व्हॉट्सअप नंबर नाही. म्हणजे ज्यांच्याकडं माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यांना माझे स्टोरेज स्टेटस दिसतात, पण ते लोक साधं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन किंवा शुभेच्छा द्यायला सुद्धा तयार नाही. इतकी जलन फील होईल त्यांना. असेच लोक आहेत जगामध्ये, चांगलं कुणाला बघवत नाही. जोपर्यंत माझ्यावर वाईट वेळ होती तोवर फोन लावून म्हणजे माझा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न लोकांनी केला. पुष्पा, आम्ही तुला पैसे देऊ, तुला काम लावू, आणि जिथं जिथं मी गेले ना काम करायला त्या लोकांनी माझी मदत करण्याऐवजी माझी इन्सल्ट, अपमान, बेइज्जती केलेली. काही मैत्रिणींनी माझा फोन उचललेला नाही आहे. पण आता बघूनच त्यांचं तीच हुरहुरा बघायल्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला आता जॉबची तर गरजच नाही,
मी आहे ह्याच्यात ओके आहे आणि माझं बिझनेस मी काही ना काही करणार आहे. मला वाटत नाही सांडग्यामध्ये पापड्यामध्ये काय माझा एवढा फायदा होईल, पण मी कपड्यात पण चालू करणार आहे मेन्सवेअर. ते अंबेजोगाईमध्ये शिफ्टिंग झाल्यावर आता मुलं येणार आहेत माझे. उद्या माजलगावचं शूट आहे त्याच्यामुळे थांबले. बिझनेसच आणि व्हिडिओचं माझं लक्ष देणार आहे मी. मला बाकीची काही गरज नाही, ह्याच्यातच मला यश मिळालंय आणि मी हेच करत राहणार जोपर्यंत आहे. ज्या दिवशी नाही त्या दिवशी बघायला तोपर्यंत माझी बरीच काही कमाई होऊन जाईल, त्यात काही विषय नाही. तुमचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला सांगते की चांगलं झालेलं कुणाला देखवत नाही, बघवत नाही. वाईट झालेलं तेवढं लोकांना आनंद वाटतं. ही गोष्ट सध्या मला शिकायला भेटली. पण आता मला कुणाची काही गरज नाही, मी कुणाच्या संपर्कात नाही. पहिलं मी कुणाची ओळख झाली की मी त्याचा नंबर लगेच जपून ठेवायची की बापरे आपली अशी परिस्थिती आहे, आपल्याला ह्या नंबरची गरज आहे, आपण परत ह्यांना कॉल करू, जॉबचं विचारू. तर ते लोक सध्या वाईट नजराने बघायचे, गैरफायदा घ्यायचे. ज्या लेडीज असतात त्यांनी सध्या माझी इकडं खिल्ली उडवली होती की ती पुष्पालय आहे बेकार, तिनं कुठं जॉबवर टिकत नाही, कुठून बी पळून जाती, कामावून राहत नाही. मग मला लोक त्रास द्यायचे. पण त्या मैत्रिणीने कधी मला समजून घेतलं नाही. मी कुठल्याच कोणत्या जहागीरदारने आहेत ना मला मैत्री केली ते त्यांना मी आता बोलत बी नाही, त्यांच्या संपर्कात नाही. माझ्या स्टोऱ्या बघतात. मला ज्यालाही खटकलं मी त्यांना ब्लॉक केलं आहे. आणि पाहुणे रावळ्यांचा तर काही विषयच नाही. ते महागं भुकत आहेत कुत्रं भुकले आणि मी त्यांचं ऐकत बी नाही. ते महागं काय म्हणतात काय नाही मला माहिती बी नाही. पण ज्यांचं माहीत होते त्यांच्याबद्दल ते मी बोलतेच, त्यांचं नाव घेत नाही. पण समजणे वालों को इशारा काफ़ी है. आणि मला तसंही कुणाची काही गरज नाही. माझ्या पडत्या काळात बी मला कुणी साथ दिली नाही आणि चढत्या काळात बी कुणी मला साथ देणार नाही. मला काही कुणाची गरज नाही. मी स्वतः यशस्वी ठरले, यशस्वी आहे. मला फक्त माझ्या आईवडिलांचा सपोर्ट आहे. मला व्हिडिओच्या ह्याच्यात मला कोण काही बोलत नाही काय नाही, त्याच्यामुळं मला लोकांची काही गरज नाही. माझे लेकरं हुशार आहेत, प्रॉपर आहेत. राहिला विषय त्या नवऱ्याचा, त्यांनी दुसरं लग्न केलं, ती त्याची लाईफ जगायला. लग्न करून बी 4 वर्ष झालेत त्यांनी आणि माझा नंबर ब्लॉक करून आनंदात जगायला. तर मला पण राहायचं नाही त्याच्यासोबत. मी काय डिवोर्स घेणार आहे आणि माझं काय प्रॉपर्टीचा हक्क आहे, मी जी म्हणून त्याला तर द्यावा लागणार आहे. मी केलं आहे बरोबर आणि ते मी घेणारच आहे. माझ्या लेकरांचा कायदा जे बोलतं आहे ते होणार आहे कोर्टामध्ये. कायद्याच्या नियमानं वारसा हक्क हा मुलांना भेटणार. त्यामुळं मी काय सोडणार नाही त्यांना, मी घेणार. मला काही ताण घ्यायची गरज नाही आणि कुणी माझ्याजवळ यायची बी गरज नाही. ठीक आहे. तर चला मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझा ते शूटचा ब्लॉग आता थोड्या वेळात मी टाकणार आहे. ह्याच्यानंतर त्याला जरा म्हणजे मी कालच बनवून ठेवला आहे, पण पूर्ण जे शूटला जे मी इकडं व्हिडिओ केला आणि इकडं तुम्हाला दाखवलं आहे अशी एडिटिंग केली जब्बर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे बोलले काही दाखवायचे व्हिडिओ नव्हते, आले नाहीत माझ्याकडं. जे थोडे शूट केले दुसऱ्याला मी करायला लावले होते. तर चला तुम्हाला काय वाटते काय नाही कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चला भेटूयात. बाय बाय.